ओम नमो आदेश मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते। तर येत्या 21 सप्टेंबर म्हणजेच रविवारी सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाची 7 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि सर्व पितृ अमावस्याला पितृपक्षाचा शेवट होत असतो। पितृपक्षामध्ये आपल्याला पितृजांच्या श्राद्ध करण्याची पद्धत आहे। या पितृदेवताचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतात व पितृदोष देखील दूर होतो। असं म्हटले जाते की सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे। त्या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हटले जाते। पितृजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो। त्या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण सर्व पितरांना समर्पित असते। या दिवशी पितरांना आपण निरोप देत असतो। जसे ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेलेले असेल तर ज्यांचे श्राद्धाची तिथी आठवत नसेल तर या पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात। त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे। हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात। त्यामुळे जर आपण अमावस्याला किंवा पितृपक्षांच्या अमावस्याला पितरांसाठी श्राद्ध केले नाही तरी आपले पितृ हे वर्षभर उपाशी राहतात आणि ते आपल्याला दोष देखील देत असतात। खरंच तो पितृदोष आहे का, तर तो भोगायला लागतो। या सर्व पितृ अमावस्याची सुरुवात शनिवारी 20 तारखेला 12:17 होणार आहे आणि समाप्ती 21 तारखेला म्हणजेच रविवारी रात्री 1:24 उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या 21 तारखेला साजरी केली जाणार आहे। सर्व पितृ अमावस्याला शुभयोग आलेला आहे। धार्मिक दृष्टीने सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्याला त्या दिवशी कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी लावा असा एक दिवा 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल। पितृ तृप्त होतीलच, आशीर्वाद देखील 24 तासात घरातील इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर होईल। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर हा असा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळी लावायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 4 उपाय सांगणार आहे। अत्यंत प्रभावी उपाय हे 4ही उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्याला प्रभावी उपाय हे करायचे आहेत। आपण जे काही उपाय करत असतो त्याचा फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते। आपण जे काही उपाय करत असतो हे आपल्या पितराजांना समर्पित असतात। यामुळे आपले पितराजांचा आशीर्वाद मिळतो। सोन्यासारखे दिवस येईल, सुरुवात होते। आपण जे काही उपाय करतो त्या उपायाने पितराजांचा आशीर्वाद तर मिळतोच पण संकटे दूर होतात। सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जर तुमच्या घरामध्ये वादविवाद, आजारपण, नकारात्मक ऊर्जा, भांडणे वगैरे सगळे जसे कामावरून पैसे मिळत नसतील, त्याचबरोबर पैसा असलेला सुख नाही, जिथे 1 रुपया घालायचा असेल तिथे तुम्ही 10 रुपये जातात, इतर संकटे असू शकतात। तर म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यास तसेच पितराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। तर तुम्हाला पहिला उपाय अमावस्याला सकाळीच करायचा आहे। सकाळी तुम्हाला 12 वाजेच्या अगोदर करायचा आहे। हा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल करायची आहे। यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। आपल्याला आपले देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर लगेच हा उपाय करायचा आहे। तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे। जर तुम्हाला कणकेचा दिवा शक्य झाला तर तुम्ही आवर्जून कणकेचा दिवा करायचा आहे। जर शक्य नाही झालं तर तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल, पण कणकेचा दिवा असतो तो सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो। कणकेचा दिवा संबंधित आपण जे काही उपाय करत असतो ते खूप प्रभावी ठरत असतात। म्हणून शक्य असेल तर कणकेचा दिवा घ्यायचा आहे। दुहेरी कापसाची वात टाकायची आहे। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये दिव्यामध्ये घालायचं आहे। नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटीमध्ये हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर कोणत्याही दिव्याचा स्पर्श हा जमिनीला होऊ नये। असं म्हटलं जातं
की म्हणून हा दिवा तुम्हाला प्लेटीमध्ये ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेही किचन, हॉल, बेडरूम जिथे ईशान्य दिशा असेल तिथे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तुम्हाला म्हणजे दिव्याची वात ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते. या दिशेला सर्व देवतांचे स्थान मानले जाते. आणि जर आपण या पवित्र सर्व पितृ अमावस्याला या दिवशी पितरांची पूजा करून त्यांचं स्मरण करून व आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला दिवा लावला, यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते. घरामध्ये पैसा येतो, घराची आर्थिक स्थिती मजबूत व्हायला सुरुवात होते. हा दिवा तुम्हाला ईशान्य दिशेला लावल्यानंतर माता लक्ष्मी देवीचे नामस्मरण करायचं आहे. आपल्याला आपल्या पितृजनांचं स्मरण करायचं आहे. आपल्या घराच्या भरभराटीसाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला इच्छा मनोभावे प्रार्थना करायची आहे. जर हा दिवा कणकेचा घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी दुपारी हा दिवा तिथून उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. जिथे येणार पक्षी, कीटक, मुंगे येऊन तो दिवा खाऊन जातील. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्ही मातीची पंती जरी घेतली असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. यानंतर पुढचा उपाय आहे तो आपल्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतरने 12 वाजेपर्यंत म्हणून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. जर नाही शक्य झालं तर तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये काळी वात असते, म्हणजेच काळ्या रंगाची वात असते, तर ती तुम्हाला लावायची आहे. जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची वात सुद्धा करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 3 वाती लावायच्या आहे. यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि काळे तीळ थोडेसे टाकायचे आहे. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं. हा दिवा हे ग्लास पाणी भरून घेऊन जे दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. दिव्याची वात सुद्धा दक्षिण दिशेलाच असावी अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी आपले पित्र जे असतात ते आपल्या वंशगणना म्हणजे आपल्या मुलांबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृलोकांमध्ये जातात आणि जेव्हा जातात त्यांची वाटेमधला अंधार दूर व्हावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तेव्हा त्यांच्या वाटेतून अंधार दूर होतो. तेव्हा पित्र आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या जीवनातून, आपल्या आयुष्यातून, जीवनातून अंधार आहे ते सुद्धा दूर करत असतात. जेव्हा तुम्ही सर्व पितृ अमावस्याला पितरांच्या स्मरणात हा दिवा लावतात तेव्हा जीवनातील काही अडचणी ज्या असतात त्या सुद्धा दूर होतात. खरोखर पितृदोषाचा त्रास सुद्धा दूर होतो. हा दिवा लावल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः किंवा तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे किंवा पितृअष्टकाचं पठण आहे ते तर तुम्हाला आवर्जून करायचं आहे. हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची. भरपूर तेल असे दिवसभरामध्ये घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. जसे की कीटक किंवा पशुपक्षी मुंग्या खातील. त्याचबरोबर मातीची पंती असेल तर तुम्ही ती स्वच्छ करून वापरू शकता आणि ग्लासमधलं पाणी फक्त तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. त्याचबरोबर पुढचा उपाय सांगणार आहे मी. हा उपाय देखील सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. शक्य होईल तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला घराशेजारी एखादं तीर्थक्षेत्र असेल, एखादी नदी असेल किंवा गंगा असेल किंवा तलाव किंवा विहीर या ठिकाणी तुम्हाला 5 दिवे आवर्जून लावायचे आहे. त्या प्रत्येक 5 दिव्यांना एक पांढरं फूल आहे ते अर्पण करायचं आहे. दिवे लावताना त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. लांब कापसाची वात लावायची आहे. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहेत ते टाकायचे आहे. पितरांचं नामस्मरण हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपले पित्र जे असतात अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात. मग ते तुमच्या घरात जवळील एखादी नदी असेल किंवा त्या तलाव विहीर असेल तर हे दिवे तुम्हाला लावायचे आहे. जर तुमच्या घराजवळ विहीर तलाव नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पाण्याचा माठ असतो, हंडा असतो तिथे तुम्ही हे दिवे लावू शकता. कारण तिथे सुद्धा आपले पितरांचा वास असतो. जेव्हा तुम्ही सर्व पितृ अमावस्याला हे दिवे लावतात
तेव्हा पितृ जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्याला घराची मुलांची प्रगती होत असते. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला सर्व पितृ अमावस्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला घरात लक्ष्मी येते, तीही सांजाच्या वेळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 5:30 वाजून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. कणकेचा दिवा तुम्हाला चौमुखी बनवायचा आहे, म्हणजे 4 वाती 4 दिशेला येतील असा चौमुखी दिवा बनवायचा आहे. जर तुम्ही मातीची पंती घेतली असेल तर एकच वात लावायची आहे. प्रत्येक एकमुखी दिवा बनवतात 2 वाती वापरत असतो आपण, म्हणजे ज्या टायमाला आपण एकमुखी दिवा बनवतो त्या टायमाला आपण 2 वाती एकत्र करून दिवा वापरत असतो. पण इथे 2 ऐवजी आपल्याला 4 वाती एकत्र करून 4 वातीचा एकच दिवा करून त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल, आणि तिळाचं तेलही जरी नसेल तर तुमच्याकडे कोणचंही तेल असेल तर ते तुम्ही घालू शकता. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळावरती हा दिवा ठेवून आपल्याला मुख्य प्रवेश दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, तुमची उजवी साईड असणार तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. या दिवशी आपले पूर्वज असतात ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात. तिथून ते आपल्याकडे पाहत असतात आणि जर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर ते आनंद होतात, आपल्यावरती प्रसन्नसुद्धा होतात आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात. म्हणून एक असा दिवा जो आहे तो घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. संध्याकाळी जो वेळ तुम्ही लावायचा आहे, सकाळी लावण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते सर्व पितृ अमावस्याला करायचे आहेत. तर तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांनी, आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमः